नोकरी परत मिळवण्याची एक संधी होती, ती सुद्धा तू घालवलीस. अगं तुला तिथे जाऊन बोलायचं नव्हतं म्हणून मी त्यांना घरी आणलं, तरी सुद्धा तू न बोलता त्यांना परत पाठवून दिलंस. हे बघ, मला कमीपणा यावा म्हणून करतेस काय सगळं? बबड्या, अरे तुला कमीपणा यावा असं वाटेल का रे मला? असं का करेन मी? का नाही? तसंही माझ्याहून जास्त कमवतेस ना तू. मोठमोठे चेक येत असतात तुझ्या नावाचे. त्यांच्याकडून चेक घेताना काही वाटत नाही तुला, पण माझ्यासाठी शब्द टाकायला तुला लाज वाटते ना? तुला हेच दाखवायचं ना, या वयात सुद्धा तू कमवतेस आणि मी घरी बसलोय. आई, तुम्ही प्लीज तसं बोलणं मनावर घेऊ नका. बरं झालं हा विषय काढलास, त्यावरून मला आठवलंय आता. तुझ्या मित्रांच्या वडिलांसाठी आईंनी दिलेले पैसे घेऊन गेला होतास ना, ते पैसे परत केलेस का आईंना? शुभ्रा, नाही आई थांबा. सोहम आता खूप चुकीचं बोललाय तुमच्याशी आणि सोहम आता लगेच आईंना सॉरी म्हण. शुभ्रा अगं जाऊ दे ना बाळा. ए बबड्या, तू जेवला नाही असता, चल जेवून घे बरं तू. काही नकोय मला जेवण वगैरे. तुम्ही दोघे वाटेल ते करा आणि यापुढे ना माझ्याकडनं काही अपेक्षा ठेवू नको. हे घे. अरे बबड्या ऐक ना रे, अरे असं नको जाऊस रे, उपाशी आहेस रे तू. ए शुभ्रा जाग, बोलवून आण गं त्यांना. जेवला नाहीये तू? बोलवते. नाही नको, तुझा काही भरोसा नाही, तू आणखीन बोलशील त्याला. त्यापेक्षा मीच पान वाढते नेऊन देते त्याला. मी तर अभिजित राजे करत असते. तर चांगले घरी आले होते तर काहीच बोलली नाही. काय झालं असतं बोलली असती तर चांगली नोकरी परत मिळाली असती मला, तर बॉस हात जोडत आला असता माझ्याकडे. अभिजित राजेंना राग आला असेल का? त्यांना फोन लावून बघतो. सर, तुम्ही निघून गेलात. अहो मी आईस्क्रीम आणलं होतं तुम्हाला. हो हो, आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं. ऐका ना, तुम्ही रागवलात का माझ्यावर किंवा आईवर? नाही म्हणजे माहिती नाही हल्ली तिला काय झालंय, अशीच विचित्र वागते होती. काही झालेलं नाहीये तिला, बरी आहे ती. खरं तर मी तिथे आलेलं नाही आवडलं तिला. मी असं पटकन यायला नको होतं. अहो नाही नाही नाही, तुम्ही कुठे आलात? मी आणलं तुम्हाला. तरी असो, जे काय झालं ते झालं. आईला सांग का तिच्या वागण्याचं मला काही वाईट वाटलेलं नाहीये. अहो नाही नाही, खरं तर हा मोठेपणा आहे तुमचा. पण मला ना साधारण कल्पना आहे तिला काय बोलायचंय तुमच्याशी. मी सांगतो तुम्हाला. खरं म्हणजे नको सो, आसावरीला मला काही सांगायचं असेल तर तीच सांगेल. नाही नाही, हे बघा इतकं सिरियस नाहीये. मी सांगतो ना तुम्हाला. सोम रिलॅक्स. आसावरी मला काही सांगत नाही याचा अर्थ तिला मला ते सांगायचं नाहीये. मग ते मला कळायलाही नको. सोनिया, ए सोनिया, असं काय करतो? चल ना रे जेवायला. एक आई मी येतो, तू जा, मी आलोच. पटकन ये हा बाळा. हा बोला. काय झालं? काही नाही, आई बोलवते. आपण ते जाऊ द्या. ऍक्च्युली सर प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे हवं तर जे झालं त्यासाठी मी सॉरी म्हणतो तुम्हाला. म्हणजे आई सुद्धा सॉरी म्हणेल तुम्हाला. हे बघ, तू सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये. इनफॅक्ट कोणीच सॉरी म्हणायची गरज नाही. आपण नंतर बोलू. तू जा, तुला आई बोलवते ना? नाही, ती गेली. नाही, ती दाराबाहेर थांबली असणार, तुझी वाट पाहत असणार, तुझी काळजी करत असणार. आपण नंतर बोलू. जा तू, बाय. अहो नाही, ऐका ना, मी हॅलो. चल ना रे सोनिया, नको ना रागवूस. आई नको का त्रास देऊ परत परत बोलवून. आई प्लीज गे, नको करूस तू माझ्या समोर. उगाच रडून वगैरे नको दाखवूस.
गो आई गो आई गो आई गो आई गो आई गो आई गो असावरी हे असावरी अगं फोन वाजतोय बघ. आले आले बाबा घेते फोन. कारखानीस असेल तर सांग, मी फिरायला येणार नाही. हो बाबा. हॅलो काका. हॅलो हॅलो आई ऐका ना, शुभ्रा बोलतेय. अगं बाई शुभ्रा. आई गो काय गो काय झालं शुभ्रा? काय झालं? अहो झुंबा करताना ना माझा पाय मुरगळलाय, मला पाय टेकवताही येत नाही, मला चालताही येत नाही, खूप दुखतोय. हे बघ तू काळजी करू नकोस बाळा. तिकडे काही एखादा बाक वगैरे असेल ना तर बस, मी लगेच येते. हा प्लीज प्लीज लवकर या तुम्ही आई. शुभ्रा मी येते हा लगेच. काळजी करू नकोस बाळा. हो आई मी वाट बघतेय. बाबा मी ना जरा जाऊन येते हो. अगं, तुला काय झालं थरथरायला आता? बाबा त्या शुभ्राचं ना ते झॉम्बी करता करताना पाय मुरगळला. तिला बिचाराला चालताही येत नाही, उभंही राहता येत नाहीये. अरे झेपत नाही तर कशाला करायचे नसते उद्योग? तिथे आधीच मला चालायचा त्रास होतोय, त्यात तिने पाय मोडून घेतला तर तू एकटी किती धावपळ करणार? सोम्या आहे काळची, त्याला फोन करून सांग बायकोचा पाय मोडला तुझ्या. बाबा तू त्याच्या कामात असेल ना ऑफिसमध्ये, मी जाऊन घेऊन येते ना तिला पटकन. अगदी चालता येत नसेल तर तिच्यासाठी नवीन वॉकर आण. मी माझा वॉकर तिला देणार नाही, आधीच सांगून ठेवतो. तुम्ही उगीच घरात कुठे फिरत बसू नका. हा शांतपणे एका जागी बसून टीव्ही बघा. आल्यावरती चहा वगैरे करून देईन मी तुम्हाला. आई गो आई गो. शुभ्रा अगं बाळा काय झालं? बघू बघू कशी पडलीस ग अशी बाळा अशी. जरा सांभाळून ना. थांब 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 बघू दे मला, बघू दे. अगं नाही नाही बघ केवढी सूज चढते पायावर. आई ग अगं कसं असं केलंस? लक्ष द्यायचं ना बाळा जरा. मी एक काम करू का? मी इथवर रिक्षा घेऊन येते, तुला रिक्षापर्यंत चालता येईल ना? नाही आई अहो एवढं काही झालेलं नाहीये, ठीक आहे म्हणजे बरा होईल तो. अगं बाई किती लागलंय. Yeah! Come on, come on! Yes! Yeah! Come on! Yeah! आई गो. Yeah! अगं हे येणार नव्हते ना? मला काहीच माहित नाही आई. मी झुंबा करायला आले, तिथे पाय मुरगळला, इथे बसले, इथे पायाकडे बघत बसले होते, माझ्याही लक्षातच नाही आलं. पण हो बहुतेक ते पण झुंबाच करतायत. Yeah! Yes, come on, come on! Come on, charge up! असू दे, आपल्याला काय, आपण जाऊया. म्हणजे मी इथपर्यंत रिक्षा आणली तर तुला येता येईल ना बाळा. ये ये सावकाश जाऊया. हो ग चल. बरं मग जाऊया का आपण? हो हो मी हात देते तुला. ये ये बाळा, मी आहे तुझ्या बरोबर. ये. काय झालं? माझा ना पाय मुरगळला सर. ओ माय गॉड. मी माझ्या गाडीने सोडू का तुम्हाला? नको, आपले आपण जाऊया ग रिक्षाने. ये आपण रिक्षाने जाऊ. जाऊया का? मी आहे. बरं. ये तू चल माझ्या बरोबर. ओके, टेक केअर. येस बाय सर. सावकाश सावकाश जा, सावकाश जा. पायाला शुभ्राच्या लागलं.
दुखरी नस मात्र आसावरीची सापडली. हाय, मी अभिजित राजे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या या लाडक्या खमंग खुसखुशीत चमचमीत झणझणीत कार्यक्रमामध्ये, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत सुरळीच्या वड्या. अगो बाई, बबड्याला खूप आवडतात सुरळीच्या वड्या. आणि या सुरळीच्या वड्यांसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 2 वाट्या बेसन, 1.5 वाटी ताक, पिठी साखर, मीठ, जरासं लाल तिखट, काळी मिरी पावडर, तेल, जिरं. बेसन छान भाजून घेतल्यावर ताकामध्ये लाल तिखट आणि काळी मिरी पावडर घाला. 1.5 वाटी ऐवजी ताक जरा जास्त घेतलं ना तर सुरळीच्या एवढ्या मस्त पातळ होतात. एवढं शूटिंग नंतर कळलं बरं का. हो का? हो हो हो, खरंच हो. तुम्ही तुम्ही इकडे काय करताय? तुझ्यासाठी झालो आपलं हे प्रज्ञासाठी साखर संपली, 1 वाटी साखर देतेस का? आणि ती साखर गेला तिने तुम्हाला पाठवलं? काय करू? छान चाललंय सगळं. अहो, तुम्ही माझी वही का घेतलीत? माझी वही द्या ती. असं काय करताय? माझी वही द्या ना मला. माझी वही द्या ना. असं काय करताय लहान मुलासारखं? माझी वही द्या. हे बघा, आत्ताच्या आत्ता माझी वही मला द्या, नाहीतर मी तुम्हाला साखर नाही देणार. अगं बाई, काय झालं? कुठे काय? घ्या. माझी कात्रणं, माझे फोटो इतके नीट माझ्याकडे पण ठेवलेले नाहीत. माझ्याबद्दल एवढं कौतुक वाटतंय माहित नव्हतं मला. थँक्स साखरेसाठी. अगं बाई, काय झालं? ते बाकी काही म्हण, त्या कातरणांमध्ये सॉलिड हँडसम दिसतो ना, हो ना? कुठे गेले ते? कुठे गेला होता? आत्या, सोसायटीतल्या बायका येतील नाही तर. आत्या, मी मायक्रोवेव्हचा मॅन्युअल शोधत होते. हे काय? साखर हीच आणायला गेलो होतो. कशाला? घरात 5 किलो साखर आहे. या साखरेची गोडी काय वेगळीच आहे. ही त्यात मिसळा. असं का? अरे वा, तुम्हाला काय वासावरनं साखरेची गोडी कळते का? नाही, असं नाही, मी सहजच बघितलं. चला ना, शिकवते. कोणतरी आलं, कोणतरी आलं. काका आले, काका. या या या. राजे, तुम्ही इथे? नाही म्हणजे प्रज्ञा म्हणाली होती तुम्ही येणार म्हणून. हा, तुमच्या सुनबाईंकडे आलोय शिकायला. काय झालं मम्मी? तुम्ही एक पूर्ण दिवस थांबणार होतात ना तुमच्या भावाकडे, मग काय झालं? त्याने लगेच घालवून दिलं वाटतं. अगं तसं नाही ग, तो थांबा म्हणत होता, पण त्या दोघांना जरा बाहेर जायचं होतं ना. म्हटलं उगीच आमच्यामुळे त्यांची पंचायत व्हायला नको, नाही का, म्हणून आलो. बरं झालं, बरं झालं. तुम्ही उभ्या का? या ना, या, बसा बसा. या 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 या, बसा. पाणी आणू का? अहो, तुम्ही कशाला त्रास घेताय? आम्ही घेतो पाणी. राहू दे ना अभिजित, मी दिलं असतं पाणी. म्हणजे काय आहे ना, सबन दिवसभर मी मम्मी पप्पांची सेवाच करत असते.
हो की नाही हो पप्पा? दॅट्स ग्रेट. काका तुम्ही आता आल्यात ना? अहो राहू दे हो. आता मला का आहे घाई नाही. तुमच्या सुनेनी तुमच्यासाठी चहा बनवून आणेपर्यंत आपण मस्तपैकी गप्पा मारूया. मी करते ना चहा. चालेल. मला आहे ना पास्ता शिकवायचा आहे. चला शिकवते पास्ता. तयारी झाली पास्त्याची? नाही. नाव काय पास्त्याचं? पाठ करा. अहो काकू तुम्ही उभ्या का? बसा ना. तुमची इफिशियंट सून असताना तुम्हाला काही करायची काय गरजच काय म्हणतो मी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. तुम्ही उदय सरांशी बोलला, त्यांना माझी बाजू समजावून सांगितली म्हणून हे शक्य झालं. अरे नाही रे बाबा, मी काय त्याला बाजू बिजू समजावून नाही सांगितली. मी त्याला फक्त म्हटलं साठ्या आपणही कधीतरी तरुण होतो, आपणही कधीतरी चुका केल्या आहेत नाही का. हा तुमचा मोठेपणा आहे सर. नाही तर प्रत्येक सक्सेसफुल माणसाला असंच वाटतं की आपण एकदम परफेक्टली जन्माला आलोय. चुका सगळ्यांकडनंच होतात ना सर. करेक्ट. प्रत्येकच जण चुका करतो रे, पण त्या सुधारायची संधी फार कमी लोकांना मिळते. ही तुला मिळाली. यू लकी. सोम एक सांग, बघ पटतंय का? तुझ्या बॉसच्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा, तुझ्या जॉबच्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा तुला माहिती आहे. आता तुझ्या अपेक्षांचा शोध घे आणि त्या फॉलो करून बघ. कोणासाठी काहीतरी वेळेत आणि चांगलं करणं यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी चांगलं वेळेत करून बघ. हे काम करताना आणि काम केल्यावर तुला जो आनंद मिळेल ना, तो आनंद लाईक आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असेल. सो ऑल द बेस्ट फॉर द सक्सेस. थँक्यू सो मच सर. आम्ही येतो. अरे मी तुम्हाला कॉफी ज्यूस काहीच नाही विचारलं. सॉरी. काय ते हॅव समथिंग. अहो नाही नाही नको, खरंच नको. आई घरी वाट बघत असेल ना. आम्ही येतो. हा चला. हे बघ मी ना पाणी छान गरम गरम करून आणलंय, त्यात थोडंसं मीठ घातलंय. हा तू पाय ठेवून बस. का हो? अगं पाय लचकलाय ना तुझा. नाही हो. पण आता बरा झाला ना तो. हो कधी कसा? अभिजित राजेंनी तो स्प्रे दिला ना, त्याने एकदम बरंच वाटून गेला हो मला. हो का? हो. शुभ्रा. ए शुभ्रा. हाय. हाय. सोहम काय यार, तू शूज घालून आलायस आतमध्ये. किती वेळा सांगायचं तुला सोहम, तू दरवेळी असंच वागतो. आई त्याला बोला काहीतरी. हे बघा. अरे बबड्या का असे शूज फेकलेस बाळा? माझ्याकडे द्यायचेस, मी नेऊन ठेवले असते ना. खराब होतील ना तुझे शूज. आई तुम्ही त्याला ओरडताय का त्याला बिघडवताय? ओके तू खूप जास्त बोलतेस म्हणून सगळ्यात आधी पेढा तुला. अरे पण काय झालंय सोहम? आई ओके तू खा ना आधी. आई तू पण घे पेढा. घे तू घे आणि आजोबांना पण दे. अरे हो पण काय झालंय सांगशील का नाही? अगं मला माझी नोकरी परत मिळाली आहे. काय? गुड मॉर्निंग मॅम. सरांनी हा केक पाठवलाय स्पेशल तुमच्यासाठी. अरे विश्वास म्हणजे मी कसं घेऊ तो बाळा? विश्वास तू इथे कुठे थांबलायस? हा केक यांच्यासाठी नाहीये. सर तुम्हीच म्हणाला होतात ना हा केक स्पेशल व्यक्तीसाठी म्हणून. ती स्पेशल व्यक्ती म्हणजे या नाही, ती स्पेशल व्यक्ती म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञाला फ्रेश फ्रूट केक आवडतो ना, म्हणून तिच्यासाठी मी स्पेशल बनवलाय विथ नो शुगर लो फॅट. सॉरी रे, विश्वासचा गैरसमज झाला की ती स्पेशल व्यक्ती तूच आहेस. त्याला काही कळत नाही. सॉरी तुला डिस्टर्ब केलं. सॉरी म्हण. आय एम सो सॉरी मॅम, मला खरंच माहित नव्हतं. आता आपट तू दार. आपलं हे लावून घे तू दार. अहो एवढ्या एका गोष्टीसाठी तिची सून किती बडबडते माहितीला. असं ते आलीस, आणलीस का बटाटे? घे. प्रज्ञा हे बटाटे मला तू परत कधी करशील ग? हा ग अशी काय तू देते ना, म्हणजे पप्पा बाजारात गेले ना की देते. हो पण तुझ्या लक्षात राहत नाही ना म्हणून म्हटलं. म्हणजे आता बघ ना, माझ्या कितीतरी वस्तू आहेत ना तुझ्याकडे. आता हे बघ, ही ताटली सुद्धा माझीच आहे. माझं नाव लिहिले बघ त्याच्यावर. आसावरी कुलकर्णी आहे ना. तुझीच आहे. आणि मागच्या आठवड्यात साखर दिली होतीस वाटीभर, ती
वाटी सुद्धा तू परत केली नाहीस. ही बघ, ही वाटी सुद्धा माझीच आहे, ह्याच्यावरती सुद्धा माझं नाव आहे आणि हा चमचा सुद्धा माझाच आहे. अगं ही सुरी सुद्धा माझीच आहे. 2 महिन्यापूर्वी नेली होतीस फळं कापायला, परतच केली नाहीस. आणि माझा एक कुंकवाचा करंडा तोही नेला होतास ना तू. मला तसं काही आठवत नाहीये. अगं पण मला आठवतंय ना, आठवतो त्या दिवशी तू आली होतीस मंगळागौरीच्या दिवशी, तेव्हा घेऊन गेली होतीस माझा कुंकवाचा करंडा, तोही हवाय मला. हे बघ, मला तसं काही आठवत नाहीये. माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू मी एका नजरेत ओळखू शकते. तुला वाटत असेल मी विसरते, पण अशी सहजासहजी विसरत नाही मी. जे माझं आहे ते सगळं मला हवंय आणि जे माझं आहे ते माझ्याकडे येणारच. बेल वाजते? नाही नाही, माझे कान वाजतायत बहुतेक. असावरी, कान फुटले का तुझे? बेल वाजते ढाडा ढाडा. आले आजोबा. मी बघते, थांबा. सुलभा काकू, या ना, या. अगं कैरीचं लोणचं पाठवलं होतं सकाळी सकाळी भाचीनं, खास तुझ्यासाठी घेऊन आले. अय्या जेवायला बसलाय. लोणचं खास तुमच्यासाठी. मी वाढते. हा, मला नकोय लोणचं. थांबा ना, मी वाढते. अगं किती लाल केलासा पापड. पापड कसा पांढरा फटकावा, एवढं कसं जमत नाही तुला? आणते हो मी बाबा. लोणचं जमलंय का बघा ना. तुमच्या भाचीने केलं ना, मग तुम्हाला शाबासकीची घाई कशाला? ईश, तुमचं आपलं काहीतरीच असतं. अहो मी तिला म्हणाले त्यात थोडं लोणचं मी धर्म काकाला देईन. ती तुम्हाला धर्मेंद्र म्हणूनच ओळखते ना. म्हणाली नक्की दे हा हेमात्या. माहेरी मला हेमाच म्हणतात ना. मग मी काय करू? बाबा हे घ्या, तुम्हाला हवे तसे पापड घ्या. काकू ठेचा केला होता मिरच्यांचा. अय्या किती छान, मला खूप आवडतो. ही वाजले किती? स्वाद आस्वाद लागेल ना आता. बघूया अभिजित राजे आज काय शिकवतात ते. अशा नावी जेवताना त्या चप्पल चोराची बडबड, त्याचं नाव घेऊन तोंडाची चव घालवली. अय्या मग लोणचं घ्या ना थोडं, चव येईल परत. बाबा थोडासा भात वाढू का तुम्हाला? अगं कशाला लावतेस टीव्ही? आजोबा हो, मी म्हणलं की एखादी रेसिपी पाहूया की ते दाखवतायत ती. नमस्कार, मी शेफ केतन स्वाद आस्वाद या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो. तर आपण आज शिकणार आहोत मलाई कोफ्ता आणि पराठा. यासाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. अय्या हा कोण नवीन? अभिजित राजे कुठे आहेत? चप्पल चोराला काढून टाकलं वाटतं टीव्हीवरून. आजोबा हो, काढून नाही टाकलंय, पण हा म्हणजे आज ते का नाहीये हा खरा प्रश्न आहेच. असावरी तुला माहितीये का ग, त्यांना बरं वगैरे नाहीये का? तुझं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? पण मला मलाई कोफ्ता आणि पराठा बघायचा आहे. तुमचा टीव्ही बिघडला का परत? नाही. मग त्यावर बघा मलाई कोफ्ता. माझं जेवण झालंय, मला जरा हात दे पाहू. आले आले आजोबा. चल ग निघते. हो. काय ग, ती प्रज्ञा आली गावभर काय सांगत सुटली? अभिजित राजे म्हणे तिच्याकडे रेसिपी शिकायला येतात. तिच्यासाठी म्हणे मोठा फुलांचा गुच्छ घेऊन आले होते. तिच्यासाठी घड्याळ गिफ्ट आणलं होतं. तिच्या हाताला चटका लागला ना, तो म्हणे स्वतः फुंकर घालत होते. काहीतरी वायफळ बडबड. अभिजित राजेंसारखा समजूतदार माणूस हिच्या कशाला ग वाटायला जाईल? माझा तर कणभरही विश्वास नाहीये. चाटळ कुठली. चल येते ग. हो.
कामात लक्ष नाहीये त्यांचं. कुणाचं? सोहमचं का? आला तो परत? अगं नाही सोहन बद्दल नाही म्हणते मी, मग त्या अभिजित राजेंबद्दल. आज ते प्रज्ञाकडेही नव्हते, ते टीव्हीवरही दिसले नाहीत. हे शुभ्रा, अगं त्यांना खरंच काढून नसेल ना टाकलं? अयो, त्यांचा स्वतःचा शो येतो, त्यातून त्यांनाच कसं काढून टाकतील? अगं काही होऊ शकतं ग शुभ्रा, म्हणजे इतकं नाव आहे त्यांचं, त्यांनी जरा जबाबदारी नको का वागायला? काय शिकत असतात त्या प्रज्ञाकडे कोण जाणे. बरोबर आहे तुमचं. पण आई, मी काय म्हणते, तुम्हाला जर इतकीच त्यांच्या कामाची काळजी वाटत असेल, तुम्ही सरळ वर जा आणि जाब विचारा त्यांना. हा कसला आवाज आहे? काही कुठतायत का त्या कारखानीस काकांकडे, का भिंत फोडतायत? हात सारखा आवाज येतोय मगासपासनं, त्यानेच तर डोकं उठलंय माझं. पण मग वर जाऊन विचारा की, त्यांना सांगा आजोबा झोपलेत, हे असं झुंबा प्रॅक्टिस वगैरे इथे काही करू नका म्हणावं. नको, काही गरज नाही, प्रत्येकाने आपलं आपलं बघावं. एक मिनिट, हे बघा, मगाशी सगळं सामान परत करून गेली, त्यात तिची वाटी ती आपल्याकडेच राहिली आहे, आता ती परत द्यायला हवी ना. मी गेले असते खरी, पण मला ना एक खूप महत्वाचा फोन येणार आणि एक मीटिंग सुद्धा आहे माझी ऑनलाईन. काय करू? तुम्ही जाऊन देऊ शकता का? हो हो, मी देते नेऊन ही वाटी, म्हणजे तुला काम आहे म्हणून मी जाते ना बाळा. हो हो. आता काय आहे ना, मी इतकं बोलले ना तिला आपल्या वस्तू परत देण्यावरून, त्यामुळे तिची वस्तू मला अजिबात घरात ठेवायची नाहीये. अगदी बरोबर आहे तुमचं आई, तुम्ही गेलंच पाहिजे. हो, मी आलेच ना जाऊन. अगं हे सगळं बबड्याचं आहे. मी त्याच्याला गरोदर होते ना, तेव्हा मी माझ्या हाताने झबली शिवली होती अशी. आई ग, छोटे छोटे स्वेटर विणले होते, छोटे छोटे मोजे विणले होते. बघ ना किती गोष्टी आहेत अगं. हे बघ, हे दुपट माझ्या छोटूशा बबड्याला मी आंघोळ घातली ना की त्याला मी अशी छान ह्याच्यात अशी गुंडाळायचे मस्त पैकी असं, आणि मग त्याला असं ना गोधडीवर खेळत ठेवायचे. इतका गाढ झोपायचा ना तो. मग मी माझी घरातली सगळी कामं आवरायचे, आणि जरा त्याच्या शेजारी लवंडले ना की दुसऱ्या मिनिटाला उठायचा लबाड. म्हणजे तेव्हापासूनच गृहीत धरायची सवय होती तर आईला. अगं ही बघ केवढी खेळणी आहेत त्याची. हे बघ, हे बघ, हे तर त्याचं खूप आवडीचं खेळणं होतं. ही सगळी खेळणी ना मी खूप जपून ठेवली ग माझ्या बबड्याच्या बबड्यासाठी. ओके. आणि बबड्याला ना अशी सवय होती, त्याला ही सगळी खेळणी एकत्र लागायची, सगळी अशी मांडून ठेवायचा खालती. पण काय करणार, त्याची खेळणी पायात यायची ना ग. एक दिवशी बाबांनी बघितलं आणि बाबा इतके रागावले माहितीये, मग म्हणाले सगळी खेळणी उचलून बाहेर फेकून देईन मी. मग बबड्या बिचारा मला घट्ट मिठी मारली आणि किती रडला गो, हमसून हमसून रडला. मग मी म्हटलं बाबांना, बाबा असं नका करू, मी आवरून ठेवेन त्याचा सगळा पसारा, तुम्हाला अजिबात पसारा दिसणार नाही. आणि तेव्हापासून तुमच्या बोबड्याचा पसारा तुम्हीच आवरताय. खरंच. अगं कशी त्याची ती टोपी माकडाची, किती गोड दिसायचा ग हे घालून तो. अगं हा बघ, हा बघ, हा बबड्याचा फोटो बघितलास तू? गाल बघा त्याचे, किती गोड दिसायचा ग माझा बाळ. अगं ही बाबांची टोपी, ही इकडे होती. अगं ही सापडत नाही म्हणून वर्षभर बाबांची बोलणी खाल्ली मी. किती दिवसांनी ही ट्रंक उघडली मी. यात असं वेगळं नवीनच जग सापडेल असं वाटलंच नव्हतं मला. खरंच किती गोष्टी मनात डांबून ठेवत असतो ना आपण, अशा म्हणजे जपून ठेवतो, पण त्या गोष्टी त्या वेळी बाहेर आल्या तर त्या केवढा आनंद देतात हेच विसरतो आपण. अशा बन ट्रंक मध्ये ठेवून त्याचा उपयोग काय? पण आज उघडली नाही ट्रंक. मी त्याबद्दल बोलतच नाही आई, मी त्या गोष्टी ज्या तुमच्या मनाच्या ट्रंक मध्ये बंद आहेत त्यांच्याबद्दल बोलते.
इतक्या वर्षात ती ट्रंक उघडून पाहिली आहेत कधी? त्याच्या आत किती गोष्टी दडलेल्या असतील माहितीये तुम्हाला आई? आज या ट्रंकमध्ये तुम्हाला तुमच्या लहानपणीचा सोहम सापडला, तशीच त्या मनाच्या ट्रंकमध्ये ती 32 वर्षाची आसावरी असेल ना कदाचित, जिने स्वतःच्या 4-5 वर्षाच्या मुलाला एकटीने मोठं करताना स्वप्नही पाहिली नसतील कधी. घरची कामं करताना तिच्या आवडीचं एखादं गाणं गुणगुणायलाही विसरली असेल ती. स्वतःचे सासरे, मुलगा, स्वतःचं घर, त्या घराचा हिशोब हे अगदी कमी पैशात बसवताना रस्त्यावरच्या चिंचा बोरांचा मोहही होऊ दिला नसेल कधी स्वतःला. ती आसावरी कुठेतरी आज दडलेली असेल ना आतमध्ये. हाय, तिलाही कधीतरी मोकळा श्वास घ्यावासा वाटत असेल, बाहेर पडावंसं वाटत असेल, स्वप्न बघावीशी वाटत असतील. तिला बाहेर येऊ द्या ना. तिनेही तिची स्वप्न पाहिली असतील. 24 तासामध्ये थोडासा का होईना, पण माझा स्वतःचा, माझ्यासाठीचा वेळ असावा असं तिलाही वाटलं असेल ना. बास झालं आई, आता तिला बाहेर येऊ द्या. तिला तिच्या मनासारखं वागू द्या, स्वप्न बघू द्या. त्या स्वप्नांसाठी, ती पूर्ण करण्यासाठी त्याच्या मागे धावू द्या. आणि आई खरं सांगू, हे असं ना मनसोक्त जगण्याचा आनंद ना वेगळाच असतो. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ. हो ना? सर काय झालं, म्हणजे तुमचा फोनचा काही इश्यू आहे का? नाही, तू आता रिंग दिलीस तेव्हा रिंग झाली, म्हणजे चालू आहे फोन. हो सर, पण तुम्ही मला मगासपासून फोन करायला सांगते म्हणून विचारलं. हा, ते फोन चालू आहे की नाही बघायला. म्हणजे कुणीतरी मला फोन करते आणि फोन लागत नाही, असं होत नाही ना, हे बघायला. अच्छा सर, एक विचारू का? हा, इतका महत्वाचा फोन येणार आहे का? कुणाचा सर? स्वप्नांचा.